त्या दूर केल्या। मला आपल्याला सांगताना या प्रकल्पाची एवढी जी काही अडचण आणि जे काही चॅलेंज होतं ते मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं। MSRDC आणि ज्यांनी हे काम केलं ते फार त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण या प्रकल्पामुळे फक्त या मुंबई पुणे हा वेळ वाचणार आहे 30-40 मिनिटं। फक्त मुंबई पुण्यातच नाही तर पुढे सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणाऱ्या लोकांना देखील फायदा होणार आहे। घाटामध्ये दरडी कोसळत होत्या, त्यावेळेस घाट जाम होत होते, आता तोही आपला प्रश्न मिटणार आहे। तसं आपण त्याला सेफ्टी नेट लावून बंद केलेलं आहे, पण आता हा मिसिंग लिंक, कनेक्टिंग लिंक झाल्यामुळे या ठिकाणी त्याचाही फायदा होईल। आणि मला आनंद आहे की बाळासाहेबांच्या संकल्पनेतून हा रस्ता त्यावेळेस नितीन गडकरी साहेबांनी केला, पूर्ण करताना देवेंद्रजी आणि मी आहे। आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तच त्या वर्षातच हा मिसिंग लिंक पूर्ण होतोय, याचा आनंद आहे, याचा आनंद आहे। आणि याचा फायदा वेळ वाचणार आहे, इंधन वाचणार आहे, प्रदूषण कमी होणार आहे, अपघात कमी होणार आहेत। आणि हे सगळं जे आहे, आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी आपण जे काही लोकांना याचा फायदा होणार आहे, लोक या रस्त्याने येतील, त्यामुळे घाट सेक्शन जो आहे पूर्ण अवॉइड होईल आणि लोकांना अगदी सुखकर या ठिकाणी मार्गक्रमण करता येईल। आणि म्हणूनच हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प, कारण अनेक प्रकल्प आपण तुमच्या काळात सुरू केले, मध्ये अडचणी आल्या, मग ते आपण दूर केल्या, मग आपण काही प्रकल्पांचं आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन केली, लोकार्पण केली, भूमिपूजन केली। किती प्रकल्प आहे। आपण या ठिकाणी मागे हा काम सुरू असताना आपण विजिट करायला आलो, पाहणी करायला अजितदादा त्यावेळेस होते आपल्या सोबत, आणि अजितदादा देखील आपण एकाच गाडीत बसलो होतो, आणि ते देखील या प्रकल्प, कारण त्यांना पुणे आणि मुंबई त्यांचा महत्त्वाचा विषय आहे, आणि त्यांना देखील एक अप्रूप होतं की या मिसिंग लिंकचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे। आणि तेही त्यावेळेस म्हणाले एवढं मोठं चॅलेंजिंग काम जे आहे हे आपलं सरकार करतंय, MSRDC करते आहे, याबद्दल त्यावेळेस देखील त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या होत्या। आणि म्हणून मला PWDचे आपले म्हैसकर आहेत, मनीषाताई होत्या पहिल्या, आता यांच्याकडे आहे, तुम्ही वाटून घेतले, अदलाबदली केले, त्यामुळे तुम्हाला देखील धन्यवाद दिले पाहिजे, कारण MSRDC वर मंत्री पण आहे तिकडे आपले शिवेंद्र बाबा। आणि म्हणून जे काम न होणार आहे ते काम कसं होईल हे आपण करणारे लोक आहोत। समृद्धी महामार्ग पण असेल किंवा आणखी काही जे काही प्रकल्प आपण स्वीकारले आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते पूर्ण केले, यासाठी सर्व टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो। त्याचबरोबर या टायगर व्हॅलीमध्ये मुख्यमंत्री महोदय जे वन्य प्राणी आहेत त्यांच्यासाठी देखील मी त्या दिवशी आलो होतो, पाण्याची व्यवस्था काही लोकांनी, पत्रकारांनीच विषय काढला, ते देखील आपल्या लोकांनी त्याची व्यवस्था आणि त्याचं नियोजन करण्याचं सगळी प्रक्रिया पार पाडतायत, कारण शेवटी वन्य प्राणी पाणी नसल्यामुळे मग रस्त्यावर यायचे आणि अपघात व्हायचे। आणि म्हणून अतिशय पर्यावरणपूरक आणि एवढा मोठा प्रकल्प असताना पर्यावरणाला कुठेही बाधा न येऊ देता हा प्रकल्प पूर्ण करण्याचं चॅलेंज या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांनी स्वीकारलं। मोपलवार त्यावेळेस होते, मोपलवारांनी देखील त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे। आता अनिल गायकवाड यांनी आणि त्यांच्या टीमने खूप चांगलं काम केलं। शेवटी इच्छाशक्ती आपली असली पाहिजे आणि सरकार पूर्णपणे खंबीरपणे पाठीशी उभं राहिलं की अशा प्रकारचे अतिशय म्हणजे चॅलेंजिंग असे प्रकल्प आपल्याला पूर्ण करता येतात, ज्याचा लाखो करोडो लोकांना फायदा होतो। डिझेलचं सगळं बचत तर आपण दर दिवशीच मला सांगितलं की 1 कोटीपेक्षा जास्त बचत होणार आहे एक आणि इंधनामध्ये। त्यामुळे हा फायदा जो आहे आणि हा प्रवास जो आहे हा सुखकर होईल आणि अतिशय